नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनची सुरुवात आपण करणार आहोत लसीकरणासंबंधीच्या बातमीनं. राज्यात लसीचा निर्माण झालेला तुटवडा अद्यापही दूर झालेला नाही. लस नसल्यानं अनेक केंद्र बंद करण्याची वेळ आलेली आहे. अनेकांना पहिला डोस मिळालाय, मात्र दुसरा डोस मिळायला मोठी अडचण येतेय. मुंबई महानगरपालिकेच्या 132 लसीकरण केंद्रांपैकी 60 केंद्र बंद करण्यात आलेली आहेत. आता येत्या 1 मे पासून लसीकरण 18 वर्षांवरील सर्वांसाठी सुरू करण्यात येणार आहे. पण सध्या 45 वर्षावरील नागरिकांनाच लस देण्यात अडचणी येत असताना 18 वर्षांवरील सर्वांसाठी लस कशा काय पुरवल्या जातील असा प्रश्न निर्माण झालेला आहे. यासंबंधी केंद्र सरकारनं सर्व राज्यांना लसीबाबत योग्य नियोजन करण्याचे निर्देशही दिलेले आहेत. लसीकरणाबाबत रुग्णालयांमध्ये नेमकी काय व्यवस्था केली आहे याचाही आढावा घेण्यास केंद्र सरकारने सांगितलेलं आहे. आणि या संदर्भातली पुढची ब्रेकिंग न्यूज आपण बघणार आहोत. मुंबईमध्ये लसीचा तुटवडा असल्याचंच दिसतंय. जे हॉस्पिटलमध्ये पहिल्या डोसचं लसीकरण बंद करण्यात आलेलं आहे. फक्त सध्या दुसरा डोस देणं सुरू असल्याचं समजतंय. मुंबई महानगरपालिकेच्या 132 लसीकरण केंद्रांपैकी 60 लसीकरण केंद्र सध्या बंद आहेत, तर इतर 47 लसीकरण केंद्रांवरचा लसीचा साठा संपत आलेला आहे. काही अपवाद वगळता खासगी रुग्णालयात लसीकरण बंद आहे. मुंबईतला लसींचा जो तुटवडा आहे तो सुरूच असल्याचं दिसतंय. जे हॉस्पिटलमध्ये देखील पहिल्या डोसचं लसीकरण बंद करण्यात आलेलं आहे, मात्र दुसरा डोस देणं सुरू आहे. मुंबई महानगरपालिकेच्या 132 लसीकरण केंद्रांपैकी 60 केंद्र बंद करण्यात आल्याची माहिती मिळतेय. आणि याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. प्रफुल्ल साळुंखे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. प्रफुल्ल, लसीचा तुटवडा सुरूच असल्याचं या सध्याच्या परिस्थितीवरनं बघायला मिळतंय आणि 60 केंद्र जवळपास बंद आहेत, त्यामुळे अनेक ठिकाणी रांगा लागल्याची दृश्य बघायला मिळालेली होती. प्रफुल्ल, काय सांगता येईल त्याबद्दल? अजिंक्य, आपण पाहतोय मुंबईमध्ये 132 लसीकरण केंद्र जे आहेत ते सुरू करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये राज्य सरकारची काही हॉस्पिटल्स आहेत, त्याबरोबर महानगरपालिकेचे हॉस्पिटल आहे आणि काही खाजगी रुग्णालयांना देखील लसीकरणाची परवानगी देण्यात आली होती. या 132 पैकी 60 ठिकाणी जे आहे ते लसीकरण पूर्णपणे बंद करण्यात आलेलं आहे आणि 47 ठिकाणी जे आहे ते लसीकरण सुरू आहे, पण ते कदाचित आज संपेल, कारण आजपर्यंतचा साठा जो आहे तो या 47 रुग्णालयांकडे आहे. त्यामुळे आपण जर पाहिलं तर मुंबईत ठिकठिकाणी लसीकरण हे पूर्णपणे बंद झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी आता जे रुग्णालयाच्या समोर उभा आहे, जे रुग्णालयाला देखील लसीचा जो पहिला डोस आहे तो पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे आणि दुसरा डोस जे यापूर्वी ज्यांनी पहिला डोस घेतला असेल त्यांना दुसरा डोस देण्यासाठीचा डोस जो आहे तो शिल्लक आहे. आणि अजिंक्य, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राज्य सरकारनं आज किती लसीकरण झालं याची आकडेवारी दररोज सकाळी दिली जाते, पण आज आता जवळपास 4-4:30 वाजलेत, तोपर्यंत देखील अजूनही लसीकरण किती झालं याची आकडेवारी समोर येऊ शकली नाही. मी आता जेच्या काही अधिकाऱ्यांशी संपर्क केला, त्यांचं म्हणणं आहे की आमचा दुसरा डोस जो आहे तो सुरू आहे, पण पहिला डोस बंद आहे. पण त्यांना विचारलं असतं की किती लसींचा डोस शिल्लक आहे, तर त्याची माहिती आमच्याकडे सध्या उपलब्ध नाही, अशीच उत्तरं या ठिकाणी मिळाली. बिलकुल प्रफुल्ल, आणि इतर केंद्रांवर देखील अशीच परिस्थिती असल्याचं समजतंय. आणि आपण जर बघितलं तर बीकेसी सारख्या लसीकरण केंद्राच्या बाहेर तर अक्षरशः लोकांच्या रांगा लागल्याची दृश्य दिसलेली होती. आत्ताच जर अशी परिस्थिती असेल तर 1 मे पासून ज्या वेळेला 18 वर्षांवरील सर्वांना लसीकरण केलं जाईल त्यावेळेला नेमका हा लसीचा तुटवडा असला तर मग काय करायचं, मोठी अडचण त्यावेळेला निर्माण होईल. प्रफुल्ल, त्याबद्दल नेमकं काय सांगताय? आपण जर पाहिलं तर केंद्र सरकारने काही जे 18 वर्षाच्या वरील जे आहेत त्यांच्यासाठी जो डोस आहे तो केंद्राने राज्यावर जबाबदारी दिलेली आहे आणि 45च्या वरच्या लोकांची जबाबदारी केंद्र सरकारची आहे. त्यामुळे 18 वर्षावरील लोकांना डोस देण्यासंदर्भात राज्य सरकारने किती डोसची मागणी जी आहे ती केलेली आहे किंवा खाजगी ज्या कंपन्या आहेत त्यांच्याकडे किती नोंदवणी केलेली आहे याची कुठलीही आकडेवारी या ठिकाणी समोर आलेली नाही आहे. त्यामुळे 1 तारखेला जे लसीकरण करायचं आहे ते 18 वर्षावरील लोकांचं जे लसीकरण करायचं आहे ते नक्की कधीपासून सुरू होईल, त्यासाठी किती डोस मागवले आहेत, ते कधी येणार या संदर्भातली कुठलीही माहिती अजून समोर आलेली नाही आहे. त्यामुळे हा संपूर्ण कारभार कसा पद्धतीने चालला हे स्पष्ट होत आहे. बिलकुल प्रफुल्ल, आणि आपण 1 मे नंतरचा विचार तर करूच या, मात्र सध्या जी परिस्थिती उद्भवलेली आहे, हा जो तुटवडा आहे आज आणि उद्या जो अनुभवायला मिळतोय,
हा तुटवडा नेमका कसा दूर केला जाईल त्याबद्दलची काही अपडेट मिळतेय का? लसी मागवल्या गेल्या आहेत का? काही अतिरिक्त डोस मिळणार आहेत का? याबद्दलची काही माहिती? आपण जर पाहिलं तर लसीकरणाची मागणी काल देखील राजेश टोपे त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बैठक झाली। या बैठकीमध्ये राज्य सरकारनं लसीकरणाच्या डोसांसंदर्भात आणि राज्याला पुरवठा करण्यासंदर्भात मागणी देखील केली, पण अजून किती डोसेस जे आहेत ते पाईपलाईनमध्ये आहेत याची माहिती या ठिकाणी समोर आलेली नाही आहे आणि राज्याला पुढचा पुरवठा किती होईल आणि तो कधी होईल याची देखील माहिती समोर आलेली नाही आहे। बिलकुल प्रफुल्ल, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल आणि या संदर्भातल्या अपडेट्स आपण वेळोवेळेला घेणारच आहोत। आपण बघितलं मुंबईमध्ये 60 लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात आलेली आहेत कारण पहिला डोस दिला जात नाहीये, लसच उपलब्ध नाहीये। आणि पुढची जी बातमी आहे ती साताऱ्यात नाही, साताऱ्यात देखील लसीकरण होत नाहीये कारण लसीचा तुटवडा जाणवतोय मोठ्या संख्येनं आणि त्यामुळे हे लसीकरण दुसऱ्यांदा बंद करण्याची वेळ आलेली आहे। जिल्ह्यातल्या 447 केंद्रांवरील तुटवड्यामुळे लसीकरण बंद आहे। जिल्ह्यामध्ये आतापर्यंत एकूण 4,62,000 नागरिकांना पहिला डोस दिला गेलाय। जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 63,332 नागरिकांना दुसरा डोस दिला गेलाय। सातारा जिल्ह्यामध्ये आतापर्यंत एकूण 5,25,363 नागरिकांचं लसीकरण झालेलं आहे। मात्र साताऱ्यात पुन्हा एकदा लसींचा मोठा तुटवडा असल्याचं दिसतंय। साताऱ्यातील 447 लसीकरण केंद्र बंद आहेत। दुसऱ्यांदा लसीकरणाची ही मोहीम बंद करावी लागलेली आहे आणि त्यामुळे अनेक ठिकाणी लसीकरण केंद्रांच्या बाहेर लोकांच्या रांगा लागल्याचं दृश्य बघायला मिळत आहे। किरण मोहिते आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या, त्यांच्याकडनं या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। किरण, आपण बघतो आहोत साताऱ्यामध्ये पुन्हा एकदा लसीचा मोठा तुटवडा जाणवतोय आणि तब्बल 447 केंद्र बंद करावी लागलेली आहेत। काय सद्यस्थिती? अजिंक्य, नक्कीच सातारकरांसाठी ही दुःखद बातमी म्हणावी लागेल कारण सातारमध्ये दुसऱ्यांदा लसीकरण जे आहे ते बंद पडलेले आहे। साताऱ्यातील 447 जी केंद्र आहेत या केंद्रांवर आता सगळे डोस संपलेले आहेत। साताऱ्यातील जी काही केंद्र आहेत या केंद्रांवरती आता पाट्या लावण्यात आलेल्या आहेत की लसीकरण या ठिकाणी बंद आहे, लोकांनी गर्दी करू नये। मात्र लसीकरण कधी चालू होईल हे मात्र सांगू शकत नाही, त्यामुळे लोकांनी गर्दी करू नये असंच एकंदरीत सगळीकडे सांगण्यात येत आहे। आतापर्यंत सातारा जिल्ह्यामध्ये 5,26,000 जे आहे ते डोस देण्यात आलेले आहेत। लसीचा जो पहिला डोस आहे तो 4 लाखाहून जास्त आहे, त्यासोबतच दुसरा डोस आहे तोही 63,000हून अधिक जे आहे तो देण्यात आलेला आहे। लसीकरण जे आहे ते कुठेतरी संपलेलं आहे, त्यामुळे लोकांच्या मध्ये आता संभ्रमावस्था आहे। अनेक केंद्रांवरती आता गर्दी पाहायला मिळत आहे। अजिंक्य, बिलकुल किरण, आणि आपण जर बघितलं तर या लसीकरण केंद्रांवर पहिला डोस दिला जात नाहीये, दुसरा डोसही दिला जात नाहीये का पहिलाच डोस फक्त देण्यासाठी लस उपलब्ध नाहीये आणि दुसरा डोस दिला जातोय? काही ठिकाणी अशी परिस्थिती आहे की दुसरा डोस जो आहे तो देण्यासाठी लस उपलब्ध आहे, पण काही ठिकाणी दोन्ही डोससाठी लस उपलब्ध नसल्याचं दिसतंय। साताऱ्यामधली नेमकी काय परिस्थिती आहे आणि लस जो तुटवडा जाणवतोय मागवली गेली आहे का, कधीपर्यंत या केंद्रांवर पोहोचणार आहे याबद्दलची काही अपडेट मिळतेय का? अजिंक्य, सातारामध्ये याही अगोदर जे आहे ते लस आहे तो तुटवडा जाणवला होता। त्यानंतर दुसरी जी आहे ती लस जो डोस आहे तो मागवण्यात आलेला होता। 8 ते 10 दिवसांमध्येच हा डोस संपलेला आहे। पहिला आणि दुसरा डोस आहे हे दोन्हीही डोस या ठिकाणी पूर्णपणे संपलेले आहेत। अद्यापही यापुढे किती डोस मागवले जाणार किंवा कधी येतील याची अद्याप ही माहिती अजूनही कुणाला नाही। बिलकुल किरण, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल आणि या संदर्भातल्या अपडेट्स आपण वेळोवेळेला घेणारच आहोत। साताऱ्यातली तब्बल 447 लसीकरण केंद्र बंद करण्याची वेळ आलेली आहे। लसींचा तुटवडा आहे आणि त्यामुळे अनेक ठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी बघायला मिळते। मुंबईत देखील अशीच दृश्य बघायला मिळत आहेत। लसीकरणासाठी मुंबईतल्या बीकेसी लसीकरण केंद्रावर सध्या गर्दीचं वातावरण आहे। बीकेसी लसीकरण केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे। सकाळपासूनच रांगा लागल्याचं दृश्य बघायला मिळालेलं होतं। लस मिळावी म्हणून अनेक लोक गर्दी करताना दिसलेत। फक्त बीकेसी केंद्रावरच नाही तर मुंबईतल्या अनेक केंद्रांवर सध्या अशीच गर्दी लसीकरणासाठी बघायला मिळतेय। अनेक केंद्रांवरचा लसीचा साठा संपलाय। मात्र असं असताना देखील
नागरिक मोठ्या प्रमाणावर लसीकरण केंद्रांबाहेर गर्दी करताना दिसत आहेत। केंद्राच्या बाहेर नागरिकांची मोठी गर्दी बघायला मिळालेली होती, मात्र नागरिकांना त्यानंतर सांगितलं गेलं की लसीचा साठा संपला आहे आणि काहींना सांगितलं गेलं ज्यांना दुसरा डोस दिला जाणार होता त्यांना देखील त्याबद्दलची माहिती दिलेली आहे। आपण जी दृश्य सध्या पाहतो ती सकाळची दृश्य आहेत। पालिकेनं या संदर्भातली माहिती ट्विट करून देखील दिलेली होती, मात्र सकाळी ही मोठ्या प्रमाणावर गर्दी बीकेसी लसीकरण केंद्रावर बघायला मिळाली। अराउंड 20 मिनट्स, कुछ नहीं, सिर्फ ये कि टेंट डालेंगे और बेटर रहेगा। बाकी भीड़ तो है, सैटरडे भी है। वैक्सीन का थोड़ा शॉर्टेज है तो भीड़ एक्सपेक्टेड थी, बट आई थिंक ऑल द अरेंजमेंट्स आर गुड। जो अपॉइंटमेंट था 9 बजे का, यहाँ आने के बाद यहाँ कुछ मालूम ही नहीं, किसको पता ही नहीं। एक कोई वहाँ भेज रहा है, कोई ये कोने में भेज रहा है, कहीं वो सब जो बड़े बड़े होंगे वो घुसते वैसे वो चले जाते हैं दादागिरी से। पुढची महत्त्वाची बातमी बघूया। राज्यामध्ये सध्या लसीकरण करण्यावर मोठ्या प्रमाणावर भर दिला जातोय, पण या सोबतच लसीकरणाबाबतची पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची एक नकोशी आकडेवारी सुद्धा समोर आलेली आहे। लसीकरणादरम्यान तब्बल 34,000हून अधिक डोस वाया गेल्याचं समोर आलेलं आहे। पालिका प्रशासनानं मात्र ही बाब अदखलपात्र असल्याचा धक्कादायक दावा देखील केलाय। एवढ्या मोठ्या प्रमाणात लस वाया जाणं ही लाजिरवाणी घटना असल्याचं सांगत डॉक्टरांनी पालिका प्रशासनाच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केलेला आहे। आपल्याकडे जर विचार केला तर आपल्याकडे 31,300 या कोविशिल्डच्या लसी या वाया गेल्या आणि कोवॅक्सिनच्या लसी ज्या आहेत ते 2600 लसी वाया गेल्या। आता ह्या लसी वाया जायचं कारण उद्देश एवढाच आहे, कारण की एका त्या वाईन जे असतं त्या बॉटलमध्ये 10 लसी तुम्हाला लहान लसीकरण करता येतं। त्याच्या 4 तासाच्या ते ओपन केल्यानंतर वापरावे लागतात। कुठेतरी आपण जे असतं की वॅक्सिन तुम्ही घ्यायला पाहिजे लोकांपर्यंत पोहोचवायला कुठेतरी आपण कमी पडतोय। ह्याच्यामध्ये सत्ताधाऱ्यांनी ह्याच्यामध्ये विचार केला पाहिजे की जसं तुम्ही कोरोनाची परिस्थितीवर हाताळताय तसंच त्या पद्धतीने वॅक्सिनेशन ही कशा पद्धतीने जास्तीत जास्त झालं पाहिजे ह्याकडेही सत्ताधाऱ्यांनी लक्ष दिलं पाहिजे। परंतु सत्ताधारी जे आहेत ते आजकाल फक्त कशातनं टेंडर काढायला आणि खरेदी करायला ह्यातच व्यस्त आहेत। वॅक्सिनेशन कशा पद्धतीने झालं पाहिजे, वेस्टेज कशा पद्धतीने कमी झालं पाहिजे, हे वेस्टेजचा आकडा जवळजवळ 2 ते 3% किंवा 4 ते 5% आला पाहिजे, पण ह्याच्याकडे कोणत्याही सत्ताधाऱ्यांचं लक्ष नाहीये। एक व्हाईल फोडल्यानंतर ती 10 लोकांना दिली जाते, लोक वेळेत आले नाही तर ते डोस वाया जातात। पण एक साधी आणि सोपी गोष्ट आहे की 10 लोक जर जमलेले असतील तरच व्हाईल फोडा ना, 10 लोक जमलेले नसतील तर 10 लोक जमल्यानंतर फोडा। वाया घालवणं ज्याची किंमत आज सगळ्या जगाला कळले की वॅक्सिनची किंमत काय आहे, वॅक्सिन काय आहे, आणि ते आपण वाया घालवतोय। दिस इज शेम ऑन अस। पिंपरी चिंचवडमध्ये लसींच्या साठ्याची नेमकी काय परिस्थिती आहे यावर एक नजर टाकूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। कोविशिल्डचा जो साठा होता 3,31,100 वाइल्स मिळालेले होते, तर कोवॅक्सिनचा जो साठा होता तो 38,400 इतका होता। जे लसीकरण एकूण झालेलं आहे त्याचा जर आपण आढावा घेतला तर कोवॅक्सिनचं 22,064 इतके डोस दिले गेलेले आहेत आणि कोविशिल्डचा जर आपण विचार केला वाया गेलेले जे डोस आहेत ते 31,300 इतके आहेत, तर कोवॅक्सिनचे तब्बल 2,600 डोस म्हणजे 2,600 डोस हे वाया गेलेले आहेत। अतिशय धक्कादायक असा हा प्रकार पिंपरी चिंचवड पालिका प्रशासनाचा, आणि लस अशा प्रकारे जर वाया जात असेल तर ही अतिशय शर्मेची बाब आहे असं डॉक्टर स्वतः म्हणतायत आणि पालिकेनं देखील या लसींबाबत काहीसा अजब असा दावा देखील केलेला आहे। एका ब्रेकची वेळ झालेली आहे। ब्रेकनंतर इतरही महत्त्वाच्या बातम्या आपण बघणार आहोत। बघत रहा न्यूज 18 लोकमत। अनिल देशमुख यांच्या विरोधात सीबीआयनं एफआयआर दाखल केलाय, त्यामुळे अनिल देशमुख यांची पुन्हा चौकशी सुरू आहे। अनिल देशमुख यांच्या विरोधात सीबीआयनं एफआयआर दाखल केलेला आहे।
कथित 100 कोटींची खंडणी वसूल करण्याच्या प्रकरणात सीबीआयनं देशमुखांविरोधात FIR दाखल केलाय। यानंतर नागपूर तसंच मुंबईतल्या त्यांच्या घरांवर छापेमारी करण्यात आली। या प्रकरणी अनिल देशमुख यांच्यासह 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। हे 5 जण अनोळखी असल्याचं FIR मध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। अनिल देशमुख यांच्या घरावर सीबीआयची छापेमारी झाल्याचं बघायला मिळालं। PPE किट घालून सीबीआयचे अधिकारी जे आहेत ते छापेमारी करताना जाताना दिसले होते। मुंबईसह नागपुरात घडामोडींना प्रचंड वेग आलेला आहे। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। अजित, मुंबईसह नागपुरातल्या घरांवर छापेमारी झाल्याचं समोर येत आहे। सीबीआयनं अनेक कागदपत्र देखील जप्त केल्याची माहिती मिळतेय, काय अपडेट? अजिंक्य, जवळपास 7 ते 8 तास झालेले आहेत। सीबीआयचे अधिकारी जे आहेत ते मुंबई, नागपूर आणि ठाणे या 3 ठिकाणी धाड टाकली होती। ठाण्यातली धाड काही काळात चालली, पण मुंबईची धाड जी आहे ती साधारणपणे 2 तासापूर्वीची धाड संपलेली आहे। सीबीआयनं मुंबईमध्ये 7 तास धाड टाकली, तर नागपूरला अजूनही धाड सुरू आहे। महत्वाची कागदपत्रे, काही तांत्रिक पुरावे, त्याच पद्धतीनं काही वस्तुजन्य पुरावे जे आहेत ते सीबीआयने जप्त केलेले आहेत असं सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलेलं आहे। पण हे नेमके काय पुरावे आहेत, त्यांचा या संपूर्ण प्रकरणाशी काय संबंध आहे, या सर्व गोष्टी ज्या आहेत या तपासाचा भाग असल्यामुळे सीबीआयनं यावर अधिक माहिती देणं टाळलेलं आहे। हे सगळं जे आहे नेमकं काय जप्त केलेलं आहे किंवा कशा पद्धतीनं धाड टाकलेली आहे या सर्वची माहिती सीबीआय जी आहे ती त्यांच्या FIR मध्ये नमूद करेल किंवा न्यायालयामध्ये त्या ठिकाणी सादर करेल। त्यावेळेस लक्षात येईल की नेमकं या धाडीमध्ये काय काय सापडलेलं आहे। मात्र इतकी वेळ धाड चालणं अनिल देशमुख यांच्या घरी हे नक्कीच अनिल देशमुख यांना धोक्याचं आहे। जसं आपण सकाळी म्हटलं त्याप्रमाणे की अशा पद्धतीची कारवाई जेव्हा केली जाते तेव्हा एकतर आरोपीचं नाव एकतर ज्याच्या घरी धाड टाकली जाते त्याचं नाव तपासामध्ये समोर आलेलं असतं किंवा सीबीआयनं FIR दाखल केल्यानंतर जो आरोपी असतो त्याच्या घरी अशा पद्धतीने धाड टाकली जाते आणि अशा प्रकरणांमध्ये जास्त करून ज्या आरोपींचं नाव सीबीआयने FIR मध्ये दाखल केलेलं असतं त्यांना अटक होण्याची शक्यता जास्त असते। तोच भाग जर आपण पाहिला इथं तर सीबीआयच्या FIR मध्ये अनिल देशमुख हे आरोपी आहेत आणि इतर 5 जण जे आहेत ते अनोळखी दाखवलेले आहेत आणि सीबीआय सकाळपासून अनिल देशमुख यांच्या घरी छापा टाकत आहे। त्यामुळे कुठेतरी अनिल देशमुख यांच्या अटकेची दाट शक्यता निर्माण झालेली आहे किंवा त्यांच्यावरती अटकेची टांगती तलवार आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। बिलकुल अजित, देशमुख यांच्यासह ज्या 5 जणांची नावं आहेत त्यांच्याबद्दलची काही माहिती मिळू शकली आहे का? अनोळखी जरी हे लोक असले तरी हे याबद्दलची काही माहिती सूत्रांकडनं मिळू शकली आहे का? सीबीआय सूत्रांचं हेच म्हणणं आहे की ज्यांची चौकशी त्यांनी केलेली आहे त्या चौकशीतील 4 माणसं आणि त्याच्या व्यतिरिक्त 1 माणूस जो बाहेरचा जो तपासामध्ये नंतर समोर आलेला आहे अशी टोटल 6 माणसं आहेत। त्यामध्ये अनिल देशमुख यांच्या नावावरती यांचं नाव FIR मध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। मात्र इतर जे 5 जण आहेत ते अनोळखी दाखवण्यात आलेले आहेत, पण त्यांचा जबाब नोंदवलेला आहे असं देखील सीबीआयच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे या प्रकरणी उद्या देखील धाडसत्र सुरू राहू शकतं। उद्या सीबीआय नेमकं कुठे धाड टाकतं हे उद्या धाड टाकल्यावर स्पष्ट होईल। बिलकुल अजित, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल आणि या संदर्भातले अपडेट्स आपण वेळोवेळेला घेणारच आहोत। आपण बघतो आहोत अनिल देशमुख पुन्हा एकदा चौकशीच्या फेऱ्यात आलेले आहेत आणि कदाचित काही महत्त्वाच्या कागदपत्रांच्या आधारे आपण बघितलं तर सीबीआय आणखी काही मोठी कारवाई करू शकतं अशी शक्यता व्यक्त होतीये। छापेमारी करण्यात आलेली आहे, कदाचित उद्या देखील ही छापेमारी अशाच पद्धतीनं सुरू राहील अशी देखील शक्यता व्यक्त होतीये। आपण बघितलं तर अनिल देशमुख यांच्यासह 5 जणांच्या विरोधात सीबीआयने FIR दाखल केलाय। हे 5 जण अनोळखी आहेत असं समजतंय, पण हे 5 जण नेमके कोण याबद्दल देखील आता चर्चा सुरू आहे। सीबीआय कडून मात्र अधिकृतरित्या याबद्दल अजूनही कोणतीही स्पष्टता करण्यात आलेली नसली तरी जी कारवाई होतीये ही कारवाई पाहता अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढल्याचंच दिसतंय। पुढची आपण बातमी बघणार आहोत आणि ही बातमी अतिशय महत्त्वाची आहे। आपण बघितलं कशा पद्धतीनं अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढू शकतात आणि यानंतरची जी याचिकेची एकंदरीतच घडामोड आहे, वसुली प्रकरणाची प्राथमिक चौकशी होईल असं
सांगितलं गेलेलं होतं. ही प्राथमिक चौकशी सीबीआय करेल. मुंबई हायकोर्टानं जे आदेश दिले होते त्यानुसार प्राथमिक चौकशी सीबीआयला करण्यासाठी सांगितलेलं होतं. सीबीआयला चौकशीसाठी नेमणूक केलेले अधिकारी संबंधित यंत्रणेला योग्य ती मदत करतील ही अपेक्षा देखील व्यक्त केली गेलेली होती. एकदा का या प्रकरणाची प्राथमिक चौकशी झाली की मग सीबीआय प्रमुख हे कायद्यानुसार पावलं उचलू शकतील असं देखील यात म्हटलं गेलं होतं. आणि याच संदर्भात काय नेमक्या राजकीय प्रतिक्रिया आता समोर येत आहेत ते देखील पाहूया. हमें जानकारी नहीं क्या कोर्ट के सामने प्राथमिक जानकारी बताई गई, क्या कोर्ट ने एफआईआर लॉन्च करने का निर्णय दिया है या आदेश दिया है, इसकी जानकारी हमारे पास नहीं है। लेकिन ये बात सच है कि देश में कानून से बड़ा कोई नहीं। अनिल देशमुख जी पहले भी इंक्वायरी में सहयोग कर रहे थे। किसी एजेंसी को कोई संदेह होगा निश्चित रूप से जांच कर सकती है, छापेमारी कर सकती है, एफआईआर भी दर्ज कर सकती है। लेकिन जिस तरह से पूरा मामला बनाया गया पहले दिन से पूरी तरह से राजनीति से प्रेरित है। अनिल देशमुख यांच्या संदर्भात माननीय उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात अत्यंत स्पष्टपणे सांगितलेलं आहे की 15 दिवसामध्ये चौकशी पूर्ण करा आणि त्या चौकशीच्या अनुषंगाने काही आढळले तर कायद्याप्रमाणे पुढील कारवाई करा आणि या संदर्भातले सर्व अधिकार सीबीआयला दिलेले आहेत आणि या आदेशातील पॅरा क्रमांक 84 मध्ये स्पष्टपणे तसं नमूद आहे। त्याचप्रमाणे आदेशातील पॅरा 85 मध्ये न्यायालयामध्ये कुठलीही प्रलंबित केस नसल्याने अहवाल सादर करण्याचं कोर्टाला प्रयोजन नाही असंही सांगितलंय आणि त्यामुळे प्राथमिक चौकशीत जे पुरावे आढळले असतील त्या आधारे पुढे नेण्याचा सीबीआयला पूर्ण अधिकार आहे। तपासात पुढे सुद्धा जे पुरावे उपलब्ध होतील त्या सर्वांची चौकशी होईल। तथापि याबाबत अधिक माहिती सीबीआय देऊ शकेल, परंतु महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मला वाटतं आदेश नीटपणे वाचला नसेल किंवा सोयीनं वाचला असेल म्हणून अशा प्रकारच्या वक्तव्यांमध्ये त्यांच्या घोळ होताना दिसतोय, चुकीची पाठराखण करताना दिसतंय। ही सगळी कायदेशीर कारवाई आहे। हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे सीबीआयने इन्क्वायरी सुरू केली, सीबीआयने एफआयआर दाखल केला। या जे काही इन्क्वायरीतून निष्पन्न होईल त्या आधारे कारवाई होईल। नेहमीप्रमाणे आमचे परममित्र हसन मुश्रीफ असं म्हणाले आहेत की ही बीजेपीची साजिश आहे। हास्यास्पदच चाललं आहे। सुप्रीम कोर्टात मॅटर गेला, परमवीर सिंग सुप्रीम कोर्टात गेले, सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं हायकोर्टात जा, हायकोर्टाने सीबीआय इन्क्वायरी दिली। त्यात बीजेपीचा काय रोल आहे मला कळत नाही, पण कुठल्याही विषयावर स्टेटमेंट करण्याची आमच्या मुश्रीफांना घाई लागली असते। सीबीआयकडे तपास वर्ग झाल्यानंतर कोणताही पुरावा नसताना अशा प्रकारची चौकशी करणं म्हणजे भारतीय जनता पक्षाने जे विरोधी पक्षांचे लोक आहेत त्यांना बदनाम करण्यासाठी एक कटकारस्थान केलं आहे, सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न आहे, हा कदापि यशस्वी होणार नाही। एनआयकडे तपास देऊन किती ते महिना होऊन गेला तरी सुद्धा त्याचा तपास लागत नाही। वाजे यांचं नाव मुख्य आरोपी म्हणून त्याच्यामध्ये आलं, त्यांची पोलीस कस्टडी संपली, आता त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाली तरी सुद्धा कशासाठी ठेवले अजून बाहेर येत नाही। आणि म्हणून वाजे आणि परमवीर सिंगाचा अंगुली निर्देश प्रसारमाध्यमांनी केल्यानंतर यातून सुटण्यासाठी आणि माफीचा साक्षीदार होण्यासाठी हे केलेलं भारतीय जनता पक्षाने परमवीर सिंगांनी हे कटकारस्थान आहे। त्यामुळं दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल आणि अनिल देशमुख हे निर्दोष सिद्ध होतील। दिल्लीमध्ये गंगाराम हॉस्पिटलमध्ये विदाऊट ऑक्सिजननं लोकांचा मृत्यू होत असेल तर हे जे प्रकरण आज अनिल देशमुखवाला आहे, सीबीआय ज्याची चौकशी करताय, आता त्यांच्यावर गुन्हे दाखल करणं, त्यांना अटक करणं, ह्या ज्या मूळ मुद्द्यावरून लोकांना डायव्हर्ट करण्यासाठी हा केलेला प्रयोग आहे।
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी देखील या संदर्भात प्रतिक्रिया दिलेली आहे। कायद्यापेक्षा कुणीही मोठं नाही आणि हायकोर्टाच्या सीबीआयला काही सूचना असतील असंही राऊत यांनी म्हटलंय। त्याचबरोबर देशातली परिस्थिती पाहता सीबीआय आणि ईडी यांना तपास काही दिवसांसाठी थांबवायला हवा असंही संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे। आता सीबीआयला हायकोर्टाने काही सूचना केलेल्या आहेत। सीबीआय त्यानुसार काम करत असेल, पण मला असं वाटतं की याच्यामध्ये राजकीय सूडबुद्धीचा प्रकार नसावा, अजूनही मी असं मानतो। पण जर काही अजेंडा असेल राजकीय या सगळ्यामागे, तर महाविकास आघाडी म्हणून आम्ही या सगळ्याच्या संदर्भात एक भूमिका नक्कीच घेऊ। संजय राऊत यांची प्रतिक्रिया देखील आपण आत्ताच ऐकली। कायद्यापेक्षा कुणीही मोठं नाही असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे। मात्र राजकीय सूडबुद्धीचा हा प्रकार नसावा अशी आपण अपेक्षा करतो असंही संजय राऊत यावेळेला म्हणाले। देशमुख यांच्या चौकशीबाबत संजय राऊत यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। हायकोर्टाच्या सीबीआयला काही सूचना असतील असंही राऊत यांनी म्हटलंय। देशातली सद्यस्थिती पाहता सीबीआय आणि ईडी यांनी तपास काही दिवसांसाठी थांबवायला हवा असं देखील संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे। ज्या काही सध्या घडामोडी घडतायत ते पाहता महाविकास आघाडी मधले जे पक्ष आहेत ते एकत्र येतील आणि एक भूमिका मांडतील असंही संजय राऊत यांनी यावेळेला सांगितलेलं आहे। सीबीआयला हायकोर्टाच्या काही सूचना असतील असंही राऊत यांनी म्हटलेलं आहे। मात्र या दरम्यान त्यांनी अपेक्षा देखील व्यक्त केली आहे की ही जी काही छापेमारी झाली आहे तो राजकीय सूडबुद्धीचा प्रकार नसावा। या वक्तव्यानं त्यांनी अनेक गोष्टी सूचित देखील केलेल्या आहेत। एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून राजकीय उद्दिष्ट साधण्यासाठी या सगळ्या गोष्टी केल्या जात आहेत अशी टीका करण्यात आलेली आहे। राष्ट्रवादीचा रोख नेमका कोणाकडे हे देखील सध्या चर्चिलं जातंय। मात्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जी प्रतिक्रिया दिली त्या प्रतिक्रियेनुसार राजकारण या सगळ्या संदर्भात होतंय असंही एकंदरीतच प्रतिक्रियेमध्ये समोर येताना दिसतंय। जी याचिका केली गेली होती हायकोर्टात त्या याचिकेसंदर्भात ब्रेकिंग न्यूज आपण बघितली। वसुली प्रकरणाची प्राथमिक चौकशी होईल आणि ही प्राथमिक चौकशी सीबीआय करेल असं हायकोर्टानं म्हटलेलं होतं। याच संदर्भात प्रतिक्रिया देण्यासाठी आपल्या सोबत माधव भांडारी आहेत सध्या फोनलाईनवरनं। सर, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये। या प्रकरणाची प्राथमिक चौकशी सीबीआय करेल असं हायकोर्टानं म्हटलेलं होतं। कायदेशीर बाबी यातल्या हायकोर्टाच्या सूचनेनुसार सीबीआय नेमक्या कशा पद्धतीनं करेल एकंदरीत असं वाटतंय आणि सातत्यानं असं म्हटलं जातंय की राजकीय उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून ही कारवाई होतीये। आपली या संदर्भातली पहिली प्रतिक्रिया। हॅलो, ऐकू येतंय? सर, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? हो, येतोय। हो, भंडारी सर, प्रतिक्रिया आपली या संदर्भात। हा, हो, पहिली गोष्ट अशी आहे की उच्च न्यायालय आणि नंतर सर्वोच्च न्यायालय ह्या दोन देशातल्या न्यायसंस्थांनी दिलेल्या आदेशानुसार ही चौकशी चालू आहे। आता न्यायालयांनी दिलेल्या आदेशानुसार चालू असलेली चौकशी सुद्धा राजकारण आहे असं म्हणणं आणि असं म्हणणारे आणि त्याबद्दल थैथैट करणारे लोक हे देशाच्या न्याय व्यवस्थेलाच नाकारतात हा त्याचा अर्थ आहे। म्हणजे आपल्या विरुद्ध जे जे होईल ते राजकारण आहे। आपल्याला कोणी जाब विचारता कामा नये, आपल्याला कोणी प्रश्न विचारता कामा नये, आपण कुठलाही गुन्हा केला तरी आपल्याला कायद्याने विचारता कामा नये, ही जी मानसिकता आहे ही अत्यंत सरंजामदारी मानसिकता याच्यातून दिसते। देशाच्या संविधानाबद्दल, देशाच्या न्याय व्यवस्थेबद्दल पूर्णपणे अनादर, पूर्णपणे नाकारण्याची तयारी ही यातून दिसते। भांडारी सर, सीबीआय हायकोर्टाच्या आदेशानुसार ही पावलं उचलतीये असं एकंदरीतच सध्याचं चित्र आहे। पण जर असं असेल तरी देखील
राजकीय उद्दिष्ट ठेवून किंवा राजकीय सूडबुद्धीनं ही कारवाई होती असं सातत्यानं आरोप का केले जात आहेत? चंद्रकांत पाटील यांनी देखील या संदर्भातली प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं की यात भाजप कुठून येते, पण मग जर सातत्यानं राष्ट्रवादीचे नेते हा आरोप करत असतील तर मग त्याला काय म्हणावं? मी त्याचं सांगितलं आपल्याला की ही मंडळी आम्ही काहीही करू, आम्ही कुठल्याही प्रकारे लूटमार करू, आम्ही कुठल्याही प्रकारे खंडणी जमा करू, आम्ही आणखीन काही करू, पण आम्हाला कोणीही जाब विचारता कामा नये. आम्ही कुठल्याही कायद्यामध्ये बसत नाही, कुठलाही कायदा आम्हाला लागू नाही, आम्ही कायद्याच्या संविधानाच्या वर आहोत असं मानणारा हा वर्ग आहे. आणि त्यामुळे त्यांचा हा आरडाओरडा चालू आहे. ते राजकारणाच्या नावापेक्षा सुद्धा देशातल्या न्याय व्यवस्थेवरती टीका करतायत, देशातली न्याय व्यवस्था नाकारतायत, हे लक्षात घ्या. भंडारी सर, याच संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. तुम्हाला ही प्रतिक्रिया मी ऐकवतो आणि त्यानंतर एक प्रश्न विचारतो. जयंत पाटील यांनी यावेळेला नेमकं काय म्हटलंय हे देखील आपण ऐकूया. ऐकीव गोष्टीवर अशा पद्धतीनं इतक्या कठोरपणाने आणि इतक्या शेवटच्या टोकाची कारवाई करण्यापेक्षा देशात असे अनेक गुन्हे आहेत, भारतीय जनता पक्षाच्या बाजूचे असे अनेक नेते आहेत की ज्यांच्यावर फार सिरियस गुन्हे, पैशाचे ट्रान्झॅक्शन झालेले पण आहेत, पण दुर्दैवाने त्यावर काही होत नाही. या देशात आता न्याय राहिलेला नाही. न्याय करण्याच्यासाठी ज्या यंत्रणा आहेत, एजन्सीज आहेत CBI सारख्या, याचा गैरवापर करण्याची पद्धत सुरू झालेली आहे. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेला याचं काहीही माहिती आहे. महाराष्ट्रातल्या जनतेला आपण ऐकली जयंत पाटील यांची प्रतिक्रिया. बदनामीसाठी धाड सत्राचा वापर होतोय असं जयंत पाटील म्हणतायत. भंडारी सर, खरंच असं होतंय? एका बाजूला ही प्रतिक्रिया जयंतराव पाटलांसारख्या अत्यंत सुजाण नेत्याकडून येणं ही इतकी हास्यास्पद आहे. आणि दुसऱ्या बाजूला मी परत म्हणालो तसं की लोकांना खोटं सांगायचं म्हणजे किती सांगायचं. ही चौकशी कुठल्याही सरकारने नाही चालू केली. जे परमवीर सिंग सर्वोच्च न्यायालयामध्ये तुमच्या विरुद्ध गेले, ते परमवीर सिंग तुमच्याच सरकारचे पोलीस अधिकारी आहेत, आज सुद्धा आहेत. आणि त्या सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्यापूर्वी परमवीर सिंग हे तुमच्या सगळ्यांचे चांगले आवडते अधिकारी होते. अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या त्यांच्यावर दिल्या होतात, अनेक गोष्टी ते आणि तुम्ही मिळून करत होतात. परमवीर सिंगनी तुमच्या विरोधात धाव घेतल्याबरोबर आणि सर्वोच्च न्यायालयात गेले. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना तांत्रिकदृष्ट्या उच्च न्यायालयात पाठवलं. उच्च न्यायालयाने त्यांची सुनावणी ऐकली, त्यांची बाजू ऐकली, CBI चौकशीचा आदेश दिला. त्याच्या विरुद्ध तुम्ही सर्वोच्च न्यायालयात गेला. सर्वोच्च न्यायालयाने तुम्हाला 2 तास सुद्धा उभं केलं नाही. म्हणजे तुमच्या म्हणण्यामध्ये काही तथ्य नाही. या प्रकरणाची चौकशी झालीच पाहिजे, निपक्षपाती चौकशी झाली पाहिजे असं सांगून अक्षरशः सर्वोच्च न्यायालयाने अतिशय खडखडीत शब्दात तुम्हाला तिथून परत पाठवलं. CBI चौकशीचे आदेश दिले. या सगळ्यात राजकारण आलं कुठे? आणि राजकारण असेल तर तुमचं अंतर्गत राजकारण आहे. मग भंडारी सर, असं वाटतं अंतर्गत राजकारणामुळे होतंय हे? त्यांना जर राजकारण दिसत असेल तर त्यांचं अंतर्गत राजकारण आहे. कारण ह्या सगळ्या विषयात भाजपचा कुठे संबंध आला? परमवीर सिंग काय भाजपचे आहेत? उच्च न्यायालय म्हणजे काय भाजप आहे? सर्वोच्च न्यायालय म्हणजे काय सर्वोच्च भाजप आहे? हे कुणाला म्हणतात? नाही, ज्यावेळेला असं म्हटलं, बोला बोला. भाजपवरती आरोप करत असताना भाजपचा संबंध काय हे तर दाखवा. बरोबर. भंडारी सर, खूप खूप धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात, आपली प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. आणखीन एका ब्रेकसाठी आपण थांबूया. बघत रहा न्यूज 18 लोकमत.